नागरिकांचा विरोध झुगारून नामंजूर ताडी दुकान चालू केल्यास राज्य उत्पादन शुल्कचा निषेधार्थ धरणे आंदोलन छेडणार डॉक्टर गोवर्धन सुंचू। नीलमनगर येथे महाराष्ट्र शासनाने ताडी दुकान नामंजूर केले, तीच ताडी दुकान पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडून होत आहे। त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये एक प्रकारचं भीतीचं वातावरण पसरलंय, कारण गेल्या 2 वर्षापासून त्या भागातील नागरिकांनी जिल्हा परिषद कार्यालय व राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, आमदार व खासदार लोकप्रतिनिधी यांच्याकडे अनेक वेळा फिरून त्यांची भावना व्यक्त केली की सदरची ताडी दुकान सुरू झाल्यास कामगार वर्ग या भागात मोठ्या संख्येने असल्यामुळे पिण्याच्या आहारी जास्त प्रमाणात जाणार, त्यामुळे आमच्या कुटुंबावर परिणाम होऊ शकतो। तसेच कामगार अशिक्षित असल्यामुळे त्यांचे मुले देखील पिण्याच्या आहारी जाऊ शकतात असं या भागातील नागरिकांना वाटत आहे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी ताडी दुकान चालू होऊ नये, त्यासाठी या भागातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्याशी संपर्क साधून विनंती केली। त्यामुळे या ठिकाणी या भागातील नागरिकांनी ताडी दुकानाविरोधात बैठकीचे आयोजन केले। यावेळी अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू बोलताना म्हणाले की नीलमनगर येथील ताडी दुकान चालू होऊ नये यासाठी राष्ट्रवादी कामगार सेल तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील व आम्ही देखील जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन दिलेले आहे। या भागात विडी कामगार हजारोंच्या संख्येने तसेच यंत्रमाग कामगार देखील हजारोंच्या संख्येने, असंघटित क्षेत्रांची कामगारांची संख्या देखील जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे त्यांचे मुले देखील कामगार वर्गात जास्त प्रमाणात असू शकतात, ते देखील ताडी पिऊ शकतात, त्यामुळे अनेक नागरिकांना रोगराई जडू शकते। एकीकडे महागाईमुळे कुटुंब चालवणं कठीण परिस्थिती झाली आहे, रोगराईला पैसे कुठून आणणार अशी परिस्थिती कामगार वर्गात निर्माण झाली आहे। तरी आम्ही ताडी दुकान कुठल्याही परिस्थितीत चालू होऊ देणार नाही, यासाठी राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई तसेच जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक यांच्याकडे प्रयत्न करणार आहे। तरी नागरिकांचा विरोध झुगारून शासनाने तो दुकान जबरदस्तीने चालू केल्यास राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यात आला व धरणे आंदोलन, चक्री उपोषण, आमरण उपोषणासारखे उपोषण करण्यात येईल असा इशारा दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी देण्यात आला। या बैठकीत डॉक्टर गोवर्धन सुंचू, सतीश दासरी, विष्णू गुडेट्टी, माणिक पाटील, रमेश म्हणताटी, अंबादास पोतराज, लक्ष्मण पुल्ली, विनोद कर्ली, राजेश उत्लंची, संजय कैरम कोंडा, प्रकाश अन्नम, अंबिका गादा, शारदा गुटेंडी आदी उपस्थित होते। राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने नीलमनगर भागात जो नामंजूर ताडी दुकान आहे तो चालू करण्याचा प्रयत्न त्या मालकाकडून होत आहे। गेल्या 2 वर्षापासून या भागातील नागरिकांनी या ठिकाणी कामगार वसाहत आहे, विडी कामगार वसाहत आहे, विडी कामगारांचे 3 मोठमोठे कारखाने आहेत। या ठिकाणी हजारो विडी कामगार काम करतात आणि या ठिकाणी गारमेंट प्रकल्प आहे, गारमेंट कारखाना आहे, यंत्रमाग कारखाना आहे। गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणीतील नागरिकांनी कलेक्टर कचेरी, राज्य उत्पादन शुल्क आणि आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांच्याकडे अनेक वेळा फिरून आमच्याकडे ताडी दुकान नको असं विनंती करताना सुद्धा राज्य उत्पादन शुल्काने इतकं गाई गडबड करत आहेत की त्यांना कुठल्याही परिस्थितीत ताडी दुकान चालू करावं लागेल या पद्धतीने या लोकांना बोलत आहेत। अरे नागरिकांचा विरोध असताना तुमचा काय संबंध आहे? नागरिकांचा, जो नागरिक बोलतात त्यांचं ऐकण्याचं काम आणि त्यांचं इच्छेप्रमाणे वागायचं काम हे तुमचं शासनाचं आहे। पण शासनाच्या लोकांनी ज्या लोकांना धमकावत आहेत त्या ठिकाणी आम्ही शिंदेखान्याला परवानगी दिलेली आहे, शिंदेखाना चालूच करणार आहे। पण लोकांच्या हिताचा विचार करा, लोकांचा हिताचा तुम्ही विचार करत नाही, जनतेचे विचार करणं तुमचं कर्तव्य आहे। परंतु हुकुमशाही पद्धतीनं वागत आहात। महाराष्ट्र सरकारचा आम्ही निषेध करतो, महाराष्ट्र शासनाचा जितका वेळा निषेध करणार आहे तेवढा वेळा निषेध करणारच आहे। कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी ताडी दुकान चालू करू नका। आताही आम्ही विनंती करीत आहोत कलेक्टर साहेबांना, राज्य उत्पादन शुल्क साहेबांना, तुम्ही सगळ्यांनी विनंती करा आणि या ठिकाणी ताडी दुकान चालू करू नका, जनतेच्या रोषेला सामोरं जाऊ नका, अन्यथा राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय महाराष्ट्र।